प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात। फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी अश्विनी तुमचे मनापासून माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। आणि इकडे बघा आमचा डुग्गू काय करतो, तर डुग्गूचा वेगळंच काहीतरी सुरू आहे आणि मला हे क्लिप करायचं होतं, त्याचं थोडासा तरी व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवायचं होतं। तर याचं बघा काहीतरी सुरू आहे, हे बघा काय करतो डुग्गू, तू हाय कर। हॅलो फ्रेंड्स, हो हो, हे बघा त्याच्या बाबाची टी शर्ट आहे आणि त्याच्या बाबाच्या टी शर्टनी तो काहीतरी करतोय। एकदम मजेशीर गोष्ट करतोय। डुगू इकडे ये, माझ्याकडे ये, इकडे सगळ्यांना हाय कर, ये ना बेटा। नाही करायचं तुला, त्याला नाही करायचं आहे। त्याचा जेव्हा कधी मूड असतो ना तर तेव्हाच तो येतो कॅमेऱ्यासमोर, हाय हॅलो करतो आणि निघून जातो। तर ओके, चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण। आज काहीतरी मी आज वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, कशासाठी तो नारळ फोडते? ते मसाला टाकासाठीच फोडत आहो ना आपण, हो का? अगं तिथं नको फोडू, दुसरीकडे फोड। आणि हा याचा कारनामा पा, हे येतं पहिलं। हा हा हा, डुगाचा तर वेगळंच काहीतरी कारनामा सुरू राहतो। गौरी, गौरी कुठे जाते? इकडे ये। हे काढ फटाफट, मग खायला पण बरं पडते आणि मसाल्यात पण टाकायला होतं। तर मैत्रिणींनो, मी बनवणार होती पाण्यातल्या वड्याची भाजी, तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी। आणि जे कोणी ग्रामीण भागातील माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती आहे की पाण्यातल्या वड्याची भाजी कशी बनवतात। तर आणि ना मैत्रिणींनो, जे उडदाची डाळ असते तर ती 4 किंवा 5 तास भिजत टाकायची, त्यानंतर मस्त अशी स्वच्छ धुवायची आणि वाटून घ्यायची किंवा मग मिक्सरमधूनही काढायची। पण जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो ना आणि वडे बनवतो तर ते तुटतात, त्याच्यामुळे माझ्या बहिणींनी ही सगळी डाळ वाटून घेतलेली होती आणि डाळ वाटायला पण भरपूरच मेहनत आहे, खूप हात दुखतात। आज ना आमच्याकडे मामा मामी मावशीचं जेवण होतं आणि त्यांना ही रेसिपी माहिती नव्हती, म्हणजे पाण्यातल्या वड्याची भाजी कशी असते तर माहिती नव्हती। तर मग मी हीच भाजी बनवण्याचं ठरवलेलं होतं। आणि ना माझ्या सासरच्या नातेवाईकाला माहीतच नाही आहे। मी भरपूर लोकांना विचारलं होतं की पाण्यातल्या वड्याची भाजी माहिती आहे का किंवा कशी बनवतात, तर त्यांना माहीतच नाही आहे। तर म्हटलं चला आपण हीच भाजीचं बेत ठेवूया। आणि मस्त असा जिरा राईस बनवलेला होता। आणि ना आमच्याकडे म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये पोळ्याच्या दिवसाला बैलांना नैवेद्य पाण्यातल्या वड्याच्या भाजीचाच देत असतात मैत्रिणींनो। त्यानंतर इकडे मस्त असा जिरा राईस बनवलेला होता, त्याच्यानंतर आपली पाण्यातल्या वड्याची भाजी, पोळी आणि मस्त असा स्वीट बनवलेला होता। तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि ना नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।